Welcome to Mahali's Academy. Thermal Engineering. Unit 1. Fundamentals of Thermodynamics. Intensive and Extensive Property. By Professor Nikhil Mahali. हेडिंग द्या बाळांनो. पुढचं आहे प्रॉपर्टी. नवीन आलेले लेट आलेले मुलं इथून लिहायला सुरुवात करा. प्रॉपर्टी म्हणजे काय? प्रॉपर्टी इज द ऑब्झर्वेबल और मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक of the system. तुम्हाला माहिती आहे तुमची जी थर्मोडायनामिक सिस्टीम आहे त्या थर्मोडायनामिक सिस्टीम तुम्ही जी गोष्ट मेजर करू शकता, जी गोष्ट तुम्ही मोजू शकता त्याला प्रॉपर्टी म्हणतात. व्हॉट इज प्रॉपर्टी? प्रॉपर्टी म्हणजे अशी गोष्ट जी तुम्ही थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये मोजू शकता त्याला म्हणतात त्याची प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल, हीट एनर्जी किती बाहेर जाते मोजू शकतो, किती मास बाहेर जातं मोजू शकतो. मग ती थर्मोडायनामिक सिस्टीमची प्रॉपर्टी झाली. हीट एनर्जी, मास, कळालं ना? मग प्रॉपर्टी ही एक अशी क्वांटिटी आहे की जी आपण मोजू शकतो विदिन द थर्मोडायनामिक सिस्टीम. की थर्मोडायनामिक सिस्टीम मधून कोणती गोष्ट बाहेर गेली किंवा कोणती गोष्ट बाहेरून आत आली, ही जी मेजरेबल कॅरेक्टरिस्टिक आहे थर्मोडायनामिक सिस्टीमचं त्याला म्हणतात प्रॉपर्टी. मग काय प्रॉपर्टीज आहे बरं? फॉर एक्झाम्पल, कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे थर्मोडायनामिक सिस्टीमच्या? प्रेशर मोजू शकतो ना थर्मोडायनामिक सिस्टीमचा. व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्थाल्पी, एंट्रॉपी, इंटरनल एनर्जी. बघा बाळांनो, ह्याच त्या प्रॉपर्टी आहेत ज्या तुम्ही कशा मेजर करायच्या हे शिकणार आहात. कोणत्या कोणत्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज आहे? मग तुम्हाला विचारलं उरलं, सांगा थर्मोडायनामिक प्रॉपर्टी कोणत्या आहेत? अशा प्रॉपर्टी त्याला म्हणतात जे थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये तुम्ही मोजू शकता. विच इज मेजरेबल क्वांटिटी. प्रेशर मोजू शकता थर्मोडायनामिक सिस्टीमचा, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एन्थाल्पी, एंट्रॉपी आणि इंटरनल एनर्जी. हे जे 6 मुद्दे आहेत यालाच म्हणतात प्रॉपर्टीज ऑफ थर्मोडायनामिक सिस्टीम. आणि ह्या प्रॉपर्टीज तुम्ही मोजू शकतात, मेजर करू शकतात. थर्मोडायनामिक सिस्टीमच्या प्रॉपर्टीज. मग आता ह्या ज्या 6 प्रॉपर्टीज आहेत याचं केलं त्यांनी क्लासिफिकेशन. मग हेडिंग द्या क्लासिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज. क्लासिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीजचं क्लासिफिकेशन केलं जातं 2 टाइप्स मध्ये. बरं का रे, 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण कन्सिडर करतो. एक असते इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक असते एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ती असते जी तुम्ही थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये मोजू शकता. मग अशा 6 प्रॉपर्टी आहे: प्रेशर, व्हॉल्यूम, एन्थाल्पी, एंट्रॉपी, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी. आता सगळ्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत थर्मोडायनामिक सिस्टीमच्या त्याच्या मेनली 2 टाइप्स पडतात. थर्मोडायनामिक सिस्टीमच्या प्रॉपर्टीचे मेनली 2 टाइप्स: इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग पहिलं घ्या इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज मीन बाय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? प्रथम इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. काय असतं बरं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? बघा, intensive properties are the properties which do not depend upon the mass of the system. Which do not depend
ऑन द मास ऑफ द सिस्टीम. लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज त्या प्रॉपर्टीजला म्हणतात ज्या प्रॉपर्टी तुमच्या थर्मोडायनामिक सिस्टीमच्या मासवर डिपेंड नाहीत. विच डू नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम. थर्मोडायनामिक सिस्टीमला मास आहे, त्या मासवर डिपेंड नसलेल्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. द प्रॉपर्टीज विच डू नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम त्याला म्हणतात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग अशा कोणत्या प्रॉपर्टी आहे ज्याच्या फॉर्म्युल्यामध्ये मास नाहीये? कोणत्या रे? प्रेशर. प्रेशर मोजायला मास लागतं का? नाही. त्याच्यानंतर टेम्परेचर. टेम्परेचर मोजायला सुद्धा मास लागत नाही. डेन्सिटी मोजायला, घनता मोजायला मास लागत नाही. स्पेसिफिक व्हॉल्यूम मोजायला मास लागत नाही. थोडक्यात इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहे. स्पेसिफिक एन्थाल्पी एटसेट्रा. लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्या असतात ज्यांच्या मेजरमेंट करता मासची आवश्यकता नसते. दे डू नॉट रिक्वायर मास ऑफ द सिस्टीम. सिस्टीम थर्मोडायनामिक सिस्टीमच्या मासचा ते यूज करतच नाहीत फॉर देअर मेजरमेंट. याला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी यांना मोजण्याकरता थर्मोडायनामिक सिस्टीमचा मास लागत नाही. मग तुम्ही म्हणता सर आम्हाला प्रेशर माहितीये काय? प्रेशर माहितीये काय? तुम्हाला टेम्परेचर माहितीये काय? तुम्हाला डेन्सिटी माहिती का काय? डेन्सिटी डेन्सिटी इज डिनोटेड बाय रो. डेन्सिटी म्हणजे काय असतं रे? मास पर युनिट व्हॉल्यूम. Density is the mass per unit volume. Density म्हणजे असतं मास पर युनिट व्हॉल्यूम. इकडे पहा, डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. मास कशात मोजतात? किलोग्रॅम मध्ये. व्हॉल्यूम मोजतात मीटर क्यूब मध्ये. मग याचा युनिट काय झालं बरं डेन्सिटीचं? किलोग्रॅम पर मीटर क्यूब. ओके. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय झाला? डेन्सिटी इज द रो मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी म्हणजे मास पर युनिट व्हॉल्यूम. मग मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी. रो इज इक्वल टू एम अपॉन व्ही. पण मास मोजतात किलोग्रॅम मध्ये, व्हॉल्यूम मोजतात मीटर क्यूब मध्ये. याला काय म्हणतात? डेन्सिटी. लक्षात ठेवा, डेन्सिटीच्या फॉर्म्युल्यात जरी मास आहे पण डेन्सिटीचं मेजरमेंट करायला मास लागत नाही. मासची आवश्यकता नाहीये. तुम्ही डेन्सिटी मोजू शकता. डेन्सिटी म्हणजे घनता. मला सांगा, आता उदाहरण द्या तुम्ही, का बरं मास लागत नाही? फॉर्म्युल्यात मास असू द्या. मी काय सांगतोय का, 1 लिटर दूध आहे त्याच गाईचं आणि 2 लिटर दूध आहे त्याच गाईचं, काय फरक आहे का? कस काय? दोघांच्या घनतेत काय फरक होईल? मास सोडून दे, डेन्सिटीत काय फरक होईल? कोणतं दूध पातळ राहील, कोणतं दूध घट्ट राहील असं होईल का? पातळ ते एखादं दूध पातळ असणं आणि एखादं दूध घट्ट असणं याला म्हणतात त्याची डेन्सिटी. कळतंय का? मग डेन्सिटी वेगळी राहील का? एकाच गाईच्या दूध आहे 2 पातेल्यामध्ये, तर मग डेन्सिटी ती आहे पण मास जरी वेगळं आहे पण डेन्सिटी तर तीच आहे ना. समजा मी एका पातेल्यामध्ये घेतलं शेंगदाण्याचं तेल. तेल कळतं? ऑइल. शेंगदाण्याचं ऑइल. आणि एका याच्यामध्ये घेतलं सूर्यफुलाचं ऑइल. दोघांची डेन्सिटी वेगळी राहील का नाही? का? कारण मटेरियलच वेगळं आहे ना. दोन्ही जरी 1-1 लिटर घेतले मी तरी पण डेन्सिटी वेगवेगळी. म्हणजे मासवर डिपेंड आहे का डेन्सिटी? आयडिया आली का तुम्हाला मला काय बोलायचंय? 15 लिटर तेलाचा डबा आणि 1 लिटर तेल काढलं. आता याच्यात 14 लिटर तेल आहे डब्यात आणि पातेल्यामध्ये 1 लिटर तेल आहे, तरी पण दोघांची डेन्सिटी कशी राहील? का बरं? मासवर डिपेंड नाही ना. डेन्सिटी प्रॉपर्टी मासवर डिपेंड नाहीये म्हणून सेम आहे डेन्सिटी. मटेरियल बदललं तर डेन्सिटी बदलल. याला म्हणून डेन्सिटीला काय म्हणतात?
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी मराठी भाषेत समजावून सांगितलं तुम्हाला. साधे सिंपल एक्झाम्पल. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी काय कळालं? यू कॅन एक्सप्लेन इन ओरल एक्झाम. सांगू शकता डायरेक्ट असेच एक्झाम्पल द्यायचे, कारण समोरचा पण मराठीच व्यक्ती आहे. हा, चुकून लिहिण्यात आलं ते माझ्याकडून, चेंज करून घ्या ना. मीटर क्यूब येते, व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब येते, चेंज केलं. झालं का डेन्सिटी? पुढचं घ्या, स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. स्पेसिफिक व्हॉल्यूम. Specific volume is the volume per unit mass. Volume per unit mass म्हणजे specific volume. मग इकडे पहा, specific volume ला डिनोट करतो VS. Volume means V, specific चा S. मग specific volume is equal to volume upon mass. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे VS, व्हॉल्यूम म्हणजे V, मास म्हणजे M. व्हॉल्यूमचा युनिट आहे मीटर क्यूब, मासचा युनिट आहे किलोग्रॅम. मग याचा युनिट काय झालं स्पेसिफिक व्हॉल्यूमचं? मीटर क्यूब अपॉन किलोग्रॅम. जसं डेन्सिटी मासवर डिपेंड नाहीये, तसं स्पेसिफिक व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी सुद्धा सिस्टीमच्या मासवर डिपेंड नाही. याचा एक्झाम्पल कसं देऊ मी तुम्हाला? देतो. आयर्न आहे, आयर्न 1 किलो आयर्न घेतलं, आयर्न, आणि 1 किलो कापूस घेतला. दोन्ही पण 1-1 किलो आहे, पण व्हॉल्यूम कोणाचं जास्त आहे? मासवर डिपेंड आहे का? म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम मासवर डिपेंड नाहीये, ते त्याच्या डेन्सिटीवर डिपेंड आहे. कारण लोखंडाची डेन्सिटी त्या आयर्नची डेन्सिटी त्या कापसापेक्षा जास्त आहे, म्हणून 1 किलो एवढाच लोखंड येईल. पण 1 किलो कापूस एवढा येईल का नाही? कळालं ना मला? म्हणजे मासवर डिपेंड नाही, मास सिमिलर असो किंवा डिफरंट, व्हॉल्यूम कापसाच ज्यादा आहे, कारण डेन्सिटी कमी आहे कापसाची. कळालं का? म्हणून स्पेसिफिक व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्यात जरी मास तुम्हाला दिसलं, तरी स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नॉट डिपेंड ऑन द मास ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टीम. आता मला सांगा, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी समजल्या. आता नेक्स्ट कन्सेप्ट येतो बाळांनो, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज are the properties are the properties which depend on the mass of the system. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीच्या बरोबर अपोजिट. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी त्या प्रॉपर्टीज असतात ज्या त्यांच्या मेजरमेंट करता मासवर डिपेंड असतात. मग अशा प्रॉपर्टी ज्या त्यांच्या मेजरमेंट करता मासवर डिपेंड आहे, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणतात. मग फॉर एक्झाम्पल, टोटल व्हॉल्यूम, नुसतं व्हॉल्यूम नाही बरं का, टोटल व्हॉल्यूम, नुसतं व्हॉल्यूम नाही, टोटल व्हॉल्यूम. एन्थाल्पी, एंट्रॉपी, हे काय बाळांनो? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ऐका ना आता, टोटल व्हॉल्यूम बरं का, नुसतं व्हॉल्यूम नाही, टोटल व्हॉल्यूम म्हणतोय बरं का मी, शब्द नीट लक्षात घ्या. आता 1 किलो कापूस आणि 2 किलो कापूस, कशाचं व्हॉल्यूम जास्त आहे? 2 किलो कापसाचं, पण दोन्ही तर कापूसच आहे ना. मग काय याचं व्हॉल्यूम जास्त आहे? बिकॉज त्याचं मास वाढलं. मास वाढलं का नाही? 2 किलो कापूस आणि 1 किलो कापूस, यात 2 किलो कापसाचं मास 2 किलो आहे, आणि इकडच्याचं मास आहे 1 किलो. मग व्हॉल्यूम 2 किलो कापसाचं जास्त आहे. मी टोटल व्हॉल्यूम म्हणतो, टोटल व्हॉल्यूम म्हणतो, फक्त व्हॉल्यूम नाही, पण टोटल व्हॉल्यूम 2 किलो कापसाचं जास्त आहे. मास वाढलं का टोटल व्हॉल्यूम सुद्धा वाढतं.
तुम्हाला कळालं का? 50 विद्यार्थी या क्लासरूम मध्ये बसतात, मी 100 विद्यार्थी केले, बसतील का क्लासरूम मध्ये? नाही बसत ना. म्हणजे काय झालं, जसजशी युनिट वाढले, जसजसं मास वाढलं, तसं व्हॉल्यूम पण वाढलं. म्हणून टोटल व्हॉल्यूम ही क्वांटिटी मासवर डिपेंड आहे. एक्झाम्पल कळालं? तसंच आहे एन्थाल्पी आणि एंट्रॉपी, हे कन्सेप्ट आता थोडे पुढे आहेत, त्यामुळे हे तेव्हा सांगतो. मग एन्थाल्पी एंट्रॉपी या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. आता इथं आपल्याला एक नोट घ्यायची आहे. नोट काय नोट घ्यायची बरं बाळांनो? आपल्याला नोट अशी घ्यायची आहे की तुम्हाला माहिती आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला काय आहे? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज द रेशो ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अपॉन मास. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, बघ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा फॉर्म्युला तयार झाला. ही नोट आहे, ऍक्च्युअली याच्यावर प्रॉब्लेम नाही येत आपल्याला, फक्त जस्ट एक सांगितलं की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मध्ये एकच फरक आहे की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीत मास लागत नाही, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी मेजर करायला मास लागतं. मग इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं रिलेशन काय आहे की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे रेशो आहे, दोन जणांचा भागाकार आहे, डिव्हिजन आहे. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी टू द मास, रेशो ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी टू द मास इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. रिलेशन सांगितलं. आता मला सांगा प्रॉपर्टी आणि टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. काय डाऊट? काय डाऊट नाही? लिहिलं हे सगळं. नेक्स्ट कन्सेप्ट स्टेट. नेक्स्ट कन्सेप्ट येतो स्टेट. स्टेट म्हणजे मराठीमध्ये बोलायचं झालं तर अवस्था. डेफिनेशन लिहू मग समजून घेऊ. स्टेट इज द exact condition of substance. State is the exact condition of the substance. Exact condition of the substance. To define any two properties. To define any at least any two properties असं करा. To define at least any two properties. Any two properties. ऐका ना, स्टेट म्हणजे मराठीमध्ये म्हणतात अवस्था. मग स्टेट इज द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ सबस्टन्स. कुठल्याही पदार्थाची एक्झॅक्ट कंडिशन सांगा. कुठल्याही पदार्थाची जर तुम्हाला एक्झॅक्ट कंडिशन सांगायची आहे तर कमीत कमी तिच्या दोन प्रॉपर्टी माहित पाहिजे, किंवा याच्या उलट, किंवा एखादा सबस्टन्स आहे आणि त्याची जर तुम्हाला एक्झॅक्ट कंडिशन माहित असेल तर तुम्ही त्याच्या दोन प्रॉपर्टी सांगूच शकता. मी तुम्हाला म्हटलं वॉटर आहे, सांगा दोन प्रॉपर्टी सांगा वॉटरच्या. मग सांगणार ना तुम्ही लगेच की बाबा लिक्विड कंडिशन मध्ये असतं, ज्या कंटेनर मध्ये टाकता तो त्याचा शेप घेतो, त्याला स्वतःचा शेप नसतो. कसं सांगितलंय? कारण तुम्हाला त्याची एक्झॅक्ट कंडिशन कळाली. मग मी म्हटलो आईस, सांगा प्रॉपर्टी. मग कसं सांगणार तुम्ही की त्याला स्वतःचा शेप असतो? बरोबर ना, आईसला स्वतःचा शेप असतो. जसजसं टेम्परेचर इन्क्रीज होईल त्याचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होईल, त्याचं टेम्परेचर 0 डिग्री पर्यंत आहे तोपर्यंत आईसच्या कंडिशन मध्ये, वगैरे वगैरे. कसं सांगितलं? तुम्हाला एक्झॅक्ट कंडिशन जर कळाली तर तुम्ही कमीत कमी त्याच्या दोन प्रॉपर्टी सांगू शकता. आणि जर दोन प्रॉपर्टी तुम्हाला माहित असतील तर तुम्ही त्या सबस्टन्सची एक्झॅक्ट कंडिशन सुद्धा सांगू शकता. मग स्टेट म्हणजे काय? द एक्झॅक्ट कंडिशन ऑफ सबस्टन्स विच वी हॅव टू डिफाईन ऍट लिस्ट टू प्रॉपर्टीज. कमीत कमी कुठल्याही सबस्टन्सच्या दोन प्रॉपर्टी सांगण्याकरता त्या सबस्टन्सची एक्झॅक्ट कंडिशन माहित पाहिजे, त्याला म्हणतात स्टेट. कोणाला काय डाऊट? 3 वेळा डेफिनेशन आलंय स्टेट. कळालं ना? पुढचा कन्सेप्ट आहे प्रोसेस. घ्या प्रोसेस. प्रोसेस इज अ transition. Process is a transition in which change from
वन इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट. बघा मुलांनो, व्हॉट इज मीन बाय प्रोसेस? प्रोसेस म्हणजे बदल. एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जाण्याकरता जे ट्रान्झिशन होतं ना त्याला म्हणतात प्रोसेस. फॉर एक्झाम्पल आईस आहे, आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होते. आईस एक सिंगल स्टेट आहे आणि लिक्विड म्हणजे वॉटर हे सेकंड स्टेट आहे. मग आता मला आईसचं वॉटर करायचंय, तर आईस मधून पूर्णतः वॉटर होण्याकरता जी प्रोसिजर आहे त्याला म्हणतात प्रोसेस. कळलं ना तुम्हाला? अशी प्रक्रिया ज्यामध्ये आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये होतंय याला म्हणतात प्रोसेस. थोडक्यात काय, ट्रान्झिशन म्हणजे झालेला बदल ज्यामध्ये एक स्टेट दुसऱ्या स्टेटमध्ये कन्व्हर्ट होते. जेव्हा एक पदार्थाची एक अवस्था दुसऱ्या अवस्थेमध्ये जाते तेव्हा मध्ये जो झालेला बदल आहे त्याला म्हणतात प्रोसेस. चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट या ट्रान्झिशनला म्हणतात प्रोसेस. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्याकरता झालेलं जे ट्रान्झिशन आहे त्याला म्हणतात प्रोसेस. काही शंका? सायकल पेपरला डेफिनेशन ही 3 वेळा आलेली आहे, स्टेट आणि प्रोसेस. आणि आता जी बघतोय आपण सायकल, ऐका ना, याच्या आधी थर्मोडायनामिक शब्द लावला तरी चालतो बरं का. थर्मोडायनामिक स्टेट, थर्मोडायनामिक प्रोसेस, थर्मोडायनामिक सायकल. थर्मोडायनामिक्सच आहे ना पूर्ण चॅप्टर, त्यामुळे प्रत्येक वर्डच्या आधी तुम्ही थर्मोडायनामिक वर्ड जरी लावला तरी ते सिंगलच आहे, कारण आपण सगळ्या कन्सेप्ट विथ रिलेटिव्ह टू थर्मोडायनामिक्सच पाहतोय. सायकल घ्या. सायकल इज अ प्रोसेस. सायकल इज अ प्रोसेस to conduct that initial state to final state of the system are the same. आर द सेम. ऐका ना, सायकल कशाला म्हणतात इकडे पहा. एक्झाम्पल देऊन सांगतो. आईसचं कन्व्हर्जन केलं वॉटर मध्ये आणि वॉटरचं कन्व्हर्जन परत केलं आईस मध्ये. इथून इथं झाली पहिली प्रोसेस आणि इथून इथं झाली परत सेकंड प्रोसेस. आता एक किंवा एकापेक्षा जास्त प्रोसेस जेव्हा एकत्र येतात आणि सुरुवातीची स्टेट परत शेवटी येते, जिथून गेलो होतो परत तिथंच आलो, त्याला म्हणतात सायकल. सकाळी कॉलेजसाठी जाण्याकरता निघालो, संध्याकाळी परत घरी गेलो, याला सायकल म्हणतात. सायकल. इथून घरून जेव्हा कॉलेज पाशी पोहोचता तेव्हा प्रोसेस नंबर 1 आणि कॉलेज पासून जेव्हा परत घरी जाता प्रोसेस नंबर 2. त्या दोन प्रोसेस एकत्र आल्यावर काय तयार झाली? अगदी तसं आईसचं कन्व्हर्जन वॉटर मध्ये केलं, प्रोसेस 1. वॉटरचं कन्व्हर्जन परत आईस मध्ये केलं, प्रोसेस नंबर 2. ह्या दोन प्रोसेस एकत्र आल्या आणि पहिली स्टेट परत त्याला प्राप्त झाली जी पहिली होती. इनिशियल स्टेट फायनल स्टेट दोन्ही पण सेम आहेत. इकडे बघा, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट बोथ आर सेम. आणि त्यासाठी जी प्रोसेस आपण केली याला म्हणतात सायकल. मग थर्मोडायनामिक सायकल म्हणजे एक प्रोसेस किंवा नंबर ऑफ प्रोसेसेस ज्याच्यामध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट बोथ आर सेम. जसं आईसचं परत आईसच होतंय, त्यासाठी 2 प्रोसेस कराव्या लागल्या. आईसचं वॉटर, वॉटरचं स्टीम, परत स्टीमचं वॉटर, वॉटरचं परत आईस, म्हणजे 5 प्रोसेस कराव्या लागल्यावर परत इनिशियल स्टेट आली आईसची आईस. म्हणजे आईस परत आली ना शेवटी. आईसचं वॉटर एक प्रोसेस, वॉटरची स्टीम दुसरी प्रोसेस, स्टीमचं वॉटर तिसरी प्रोसेस, वॉटरची परत आईस चौथी प्रोसेस. म्हणजे 4 प्रोसेस झाल्या आणि परत इनिशियल स्टेट त्याला अचीव झाली. तर या 4ही प्रोसेसला मिळून म्हणतात. बोला सायकल म्हणजे काय? काय डाऊट? काय डाऊट नाही ना? सायकल झालं. पुढे घ्या पाथ.
पाथ. थर्मोडायनामिक पाथ बरं का. The series of various states, the series of various states through which system passes, is called as path. बरं का रे बाळांनो, इकडे बघा परत मी सांगतो तेच एक्झाम्पल. आईसचं झालं वॉटरचं परत काय झालं आईस. आता हा काय पाथ आहे, म्हणजे ह्या पाथवरून ह्या स्टेटवरून तुमची थर्मोडायनामिक सिस्टीम पास झाली. थर्मोडायनामिक सिस्टीम मध्ये सुरुवातीला आईस होता, मग त्याच सिस्टीम मध्ये वॉटर झाला आणि परत त्याच सिस्टीम मध्ये आईस झाला. मग हा काय झाला सिरीज ऑफ पाथ किंवा सिरीज ऑफ व्हेरियस स्टेट्स, याला म्हणतात पाथ, थर्मोडायनामिक पाथ. सिरीज ऑफ व्हेरियस स्टेट थ्रू विच थर्मोडायनामिक सिस्टीम पासिंग इज कॉल्ड ॲज पाथ. आता एक्झाम्पल परत इथं सांगतो. आईसचं काय झालं वॉटरचं काय झालं स्टीम, परत स्टीमचं काय झालं वॉटरचं परत काय झालं आईस. आता आईस पासून सुरुवात केली आणि आईस पाशी पोहोचलो म्हणजे सायकल कंप्लीट झाली. बरोबर. ह्या स्टेट्स येतात, स्टेट्स ऑफ वॉटर. ही एक प्रोसिजर, ही एक प्रोसिजर, ही एक प्रोसिजर आणि ही एक प्रोसिजर. 1, 2, 3 आणि 4. जेव्हा एक स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जातो त्याला म्हणतात प्रोसेस. जिथून सुरुवात केली तिथंच परत एंड केला तर त्याला म्हणतात सायकल. आणि हे जे सिरीज ऑफ स्टेट्स आहेत, स्टेट 1, स्टेट 2, स्टेट 3, स्टेट 4, स्टेट 5, या सिरीज ऑफ स्टेट्सला म्हणतात पाथ, थर्मोडायनामिक पाथ. द सिरीज ऑफ व्हेरियस स्टेट्स थ्रू विच थर्मोडायनामिक सिस्टीम पासेस इज कॉल्ड ॲज पाथ. हा एक पाथ आहे, एक रस्ता आहे ज्याच्यावरून थर्मोडायनामिक सिस्टीम पास होत गेली. काही शंका थर्मोडायनामिक सिस्टीम पाथ मध्ये? ओके. आता आज आपण इथे थांबतोय. बाकीचे पुढचे कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरला पाहूया. डाऊट आल्यास विचारा. ओके. बाय मुलांनो. Like, share and subscribe. Thanks for watching.